सुप्रभात मित्रांनो, चाललंय आमचं सकाळ सकाळ मध्ये पिल्लं पाजायचं नियोजन. पोखरी असंही दुसऱ्या दुसऱ्या मेंढ्यांना पोखरी पाजणं पडतात. आता ही पोखरी पाजून आम्ही बारीक पिल्लं बिल्लं वाड्यात बांधून नंतर मेंढर 2-3 तास हरीला भटकावायला येणार आहेत. असं आमचं सकाळचं काम असतं. कोयनूर बांधले तर आता इथं आम्ही पोखरी बघून याशी धावणी. आता वाघोरी सोडून सुटणार आहेत मेंढर चरायला. जे गुड्डी बसणारे वाड्यात घरी गुडी गुडी. आता घेतली आम्ही काठी. कशी खेळती ती एकली बाबा करते. चालती मेंढरा का? चालते चालते का? चालते का? तर सुटली आमची मेंढर दिनभरी रातभरी आणि आम्ही मेंढरावाले. तर मित्रांनो बघून घ्या, आमच्या बाया अशा 1 किलोमीटर वरनं सुद्धा पाणी आणावं लागतं. तर कुठून आणलं ग तू पाणी? एका टाइम असं जवळ पाणी भेटत नाही म्हणून फार दुरून दुरून पाणी आणावं लागतं डोक्यावरच. तर शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? तर मित्रांनो आमचं सकाळ सकाळचं काम झालं. आता राहिले सायलेली बच्चे आता 10-1 वाजायत आले. तवा पाजतोय, बाकी सकाळी पाजली. मग सकाळ सकाळमध्ये मेंढर चरत होते तेव्हा. आता राहिले सायले ते पाजून देतो. आणि आमच्या आता इंद्रा बिंद्राला दूध काढायला आणलं. आमच्या तिकडे संगीनी दूध काढण्यासाठी भांड. आता तिला दूध बीत काढून पाजून देणार आहेत. मित्रांनो आमचे कंटिन्यू ब्लॉग बघत जावा. तर कसं असते आमची लाईफस्टाईल ते पूर्ण धावतो. आणि मित्रांनो आमची इंद्रा पण दूध पिण्यासाठी बुखल्ली. बघा तिथं दूध काढून राहिली. ती चालली पळून तिकडं. आता तिकडे वहिनीने बोलावली तिला, तिकडे गेली सुटत ती इंद्रा. दूध पिण्याचं तिला फार भूक लागली, आशा लागली. इथं तिच्या नावाचं दूध निघतंय. काढता का? आमची संगीता दूध काढते. तर बघून घ्या, आता आमच्या इंद्राला काढलंय आम्ही दूध. इथंच कावाची हुलहुल करते दूध पिण्यासाठी. फार भूक लागली तिला. मस्त फुल उतू येऊ सूप काढाय तिला. 1 लिटर दूध पाजतात आम्ही. 1 लिटरचं आदलंय आमचं. झालंय फुलते. इकडे जाऊ. बघून घ्या मित्रांनो, असा फेस आलेला आहे फॅट. मेंढराच्या दुधाला फार फॅट असतो. ते इतकंच दूध तिला जिरणार नाही. आणि आता ती चारा पण खाते. बघा ती आता दूध पिण्यासाठी तिकडं तिला ओढ लागली घराकडची. इकडं बाटली बिटली दूध आहेत तिची. तर मस्त तिला गाळून घेऊन पाजणार आहेत. मोर मोर कर. तर गाळून घेतलंय आता आम्ही दूध मस्तपैकी. तिला स्वच्छ बारीक मेंढराची बालं बिलं असतात ते निघून जाते. जे पोटात जायला नको. आम्ही गाळण्याने गाळून घेतले. आता पाजणार आहेत तिला बॉटलीने. आता भरली बॉटल. इतकं दूध पाजणार आहेत तिला. तर बघा ती कशी येऊन उभी आहे दूध पिण्यासाठी. दार पे टटरान लटकली ती. आता 1 मिनिटात पिऊन घेते ती. फार स्पीड आहे तिला. 1 बॉटल पाजली तिला तरी फार बळ करते. अजून दुसरी बॉटल पण भरू देऊ नाही राहिली. चला ये ना दुसरी. आता थोडं बाकी आहे. 1 लिटर म्हणजे 1 किलो इतकं होऊन जातं. अर्धा लिटरची बॉटल मित्रांनो झालंय आता आमचं काम. आता घेतलंय वाढून. खाण्याची तयारी करतोय आम्ही. आता आलंय वाढून माझ्या पुढं समोर ताट. बेसनाचं आळण काय म्हणतात तुम्ही? आम्ही बेसन म्हणतो याला. मस्त त्या बेसनात आज हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर काय ते अजून घातलेलं आहे सगळं मसाले. या जेवायला. बघून घ्या मित्रांनो आमचा चिंदीचा संसार कसं शिवलंय. तर मित्रांनो खाली एक शिवा होतंय आणि हे एक वरचं हलवून असं बनवून रेडी झालंय. तर हे आमच्या गाड्या करताय. तर तुम्हाला दावतो मी तसा 6 गाड्याचा डायरेक्ट बेत करून शिवलेलं आहे. हे बघून घ्या. असं गाड्याला
शिंगाड्याला अंग असं असं लागेल ते पूर्ण हे असं असं तर असा पट्ट्याचा शिंगाड्या येणार आहे मित्रांनो. हा पूर्ण शिवेल अंग हे पण शिवणार आहेत असंच पूर्ण गोधळाचं झाड. मित्रांनो पहिला आमचा हा गोड्याचा संसार होता. बघून घ्या गोड्यावर टाकायच्या कठाळे आहेत. आमच्या गोड्या मोरड्या आहेत म्हणून गाड्या बैलाचा शिंगाड्याचा हा कसं शिंगाड्या करता जोला शिवलाय मस्तपैकी. सजावट भारी दिसतंय ते. तर कसं काय शिवलेलं आहे हाताने शिवतात बघून घ्या लाईव्ह. आता हे पट्टा टाकला का अजून इकडे चिंध्या आहेत त्या चिंध्या सगळ्या लावून मग त्याचा असा रंगबिरंगी सास तयार होतो मित्रांनो. किती मस्त वाटतो शिवल्यावर. पूर्ण शिवेल तवा भारी वाटेल. तर हे शिवायचं पण फार कठीणच असतं. बघून घ्या एखाद्या पेनीसारखं आपू लिहितो तसं लिहायचं आहे. एक पण अक्षर इकडचं तिकडं नाही व्हायला पाहिजे. बघा टाट रेषा बंद आहे त्याचं शिवलेलं रेगुरक डायरेक्ट. दुपारचा बर झाला आहे 12-1चा टाइम. आज आमच्या मेंढरांना पण चारा सापडा आणि पाणी सापडा. एक शेतकऱ्याच्या रावण्या करायला गेले तो 5 तुका नाही त्याला दया येते का नाही. आमची गुड्डी पण मिली का आली तिला कशी वांद्रासारखी बांधली. धाव नका गुड्डीला तिच्या डोक्यात टोपी पण नाही आणली. आज वाड्यातच विसरून आली तिला बघा माकडासारखी बांधून घेतली. तर मित्रांनो मिलीचं कोकरू आलंय संघ. आता तिला कोकऱ्याचं मिली ती गडगडी वाड्या मागं वाड्यातच पळणार म्हणून तिला आता असे चुकांडी देऊन कोकरू कसं द्यायचं ते बघा. मी कसं चुकांडी देतो जरा आता तिला वाटतंय मास कडे म्हणून ती माग येणार आणि तिचं कोकरू गेली म्हणून घेऊन तिकडं दिसते का व्हिडिओ तिकडे गेली घेऊन चाललोय तिला असं त्यांना चुकांडी द्यावं लागते नाही तर ते त्या कोकरू गेले त्याच्या मागच पळतात. मित्रांनो फायनली एक बला माणसाने आम्हाला पाणी भरून दिले आमच्या मेंढरांकरता. आता आम्ही चाललोय मेंढर पाण्यावर घेऊन. फार मेंढर ताण आलून गेली होती फार तळातळा करतायत. आता पाण्याचं नाव सांगतात पुरी पळतायत ती मागं. बिचाऱ्याला भगवान त्याला चांगला मोठी तरक्की देऊ त्याने आम्हाला पाणी भरून दिले मेंढरांकरता. मित्रांनो पाण्यासाठी फार मेंढर पळतायत. बड्या माणसाने आम्हाला पाणी पाजले लांगी भरली बघा. पाण्यासाठी फार कातून गेले. रोज ह्या टायमा पावतून पाणी होऊन जातात. आज एक पण नाही झालंय फार ताणून गेले. तिकडं पाण्यावर फार जिमड्या करतील म्हणून बाकीच्यांना इकडे हपटून घेतले. सरताय तिथं वावरामध्ये. बाकी तिकडे पाण्यावर फार लोंड्या करतायत म्हणून इकडे बोलवून घेतल्या बाकींना. तर मित्रांनो चाललोय आम्ही आज इथं तर उद्या तिथं प्रपंच सारा पाठीवर घेऊन. मित्रांनो आज पुढच्या गावी वाडा चालला आहे तर आम्ही मेंढर घेऊन चाललोय. माग गाड्या गोड्या आता साईड देणं पडतं. असं साईड देता चालायचं आहे. आमची मनीषा आणि ते तिकडं आमची गुड्डीची आई त्याची गुड्डीला मोर घेऊन बांधून चालत इथे दमून गेली. मनीषा पण दमून गेली. गाडी आली आता पडून असं साईड द्यायचा आहे. गाडी आली का जा पडून जा माग ये पडून जा माग असं करत साईड द्यायचं. मित्रांनो आता एक जस गाडीवाला गेला तो छोटा हातीवाला तो फार धमकी द्यायचा मेंढर बाजूला कर रहा आहे. मित्रांनो आता तुम्ही सांगा आम्ही पिकात घालू का? इथं रस्ता नाही आजूबाजूला पिकं आहेत त्या पिकामध्ये मेंढर घालावं लागतील का? रोडाने चालतो तरी धमकी देतात. रोड का त्यांच्या बापाचा असतो का? हे अशी वाटेने पिकं असतात आणि ते सगळं गाडीवाले सुद्धा समजून घ्यायला तयार राहत नाही नसतात. मित्रांनो रोज ना रोज अशा भटक्या सडफाटक लोकांशी आम्हाला तोंड द्यावं लागतं. काय करणार मित्रांनो? तो धंदा आहे आमचा तो तर आम्हाला करावंच लागेल. तो धंदा थोडा सोडावा लागेल. तो ज्याचा त्याचा धंदा असतो तो खानदानी धंदा आहे तो मित्रांनो. म्हणून मित्रांनो कपाशीच्या वावरात मेंढर किती पळतायत
कापूक खालील होती. सकाळी त्याने वावर नाही चारलं होतं त्यांना. आज नवीन वावरात वाडा आला दुसऱ्या गावावरून 7-8 किलोमीटर. ते पण काय नाही, खाकरं खुकरं एवढं काय खास नाही. मग आता सगळे लेकरं दमून गेली. हे कसं वावर आहे. बरं माटा का होईना ना मित्रांनो, पण सापड आहे मेंढरांना वावर, तरी ह्याच्यातच आम्हाला खुशी भेटते मित्रांनो. मेंढर आता बरं माटा हे सगळं कटक्या पुटक्या हे जरा जर कापूस दिसतो, हे तुरीचे झाडं बिडे सगळं पतावून देणार आहे. लाल जर कपाशी होणार आहे सकाळ पावत. तर मित्रांनो आमची गुडीन मनीषा बघून घ्या कशी पाणी पिते. गुडू पाणी पिते, आणि इकडं बघ कशी पाणी पिते हाताने. पाणी प्यायला पण वाटेने दमून गेले होते. आज 7-8 किलोमीटरवरनं वाडा आलाय त्या नवीन वावरात, म्हणून गुडी पण पाणी पिते. आता मी पण पिणार आहे. हेमत पाच तिला पियाचा येऊन नाही राहिले, मोठी मोठीने पाचतायत. हेमत प्या. गुडी तर काही दमली नाही, पण ती पाणी पिते. तिची काय मज्जा होती, तिच्या मम्मीच्या पाडशे बसून आली ती माकडासारखी. तिच्या मम्मीने बांधली होती हत्तीला. आता दिगलोय गुडीने पण तोंड बिन फपट्याने भरून गेली तिथे. तिकडे बघ आता मस्त स्वच्छ तोंड काढलंय. पाणी बिनी पिऊन आता कसं वाटतंय, आता भारी वाटतंय आमच्या गुडीला मित्रांनो. दमून गेली त्या मम्मीच्या पाडशे बसून आली ना. तू कुठं दमली, काय नाही म्हणते, काय नाही म्हणते. या मित्रांनो आता बोरं खायला बघून घ्या. बायकोनी मला बोरं आणून दिली, मस्तपैकी गोड गोड बोरं आहेत. ते गावरान बोरं आहेत मित्रांनो. अशी बघून घ्या. त्या बोरीला लागले मस्तला, आणि बोरी इथं त्याच्याच बांधाला उठलेली, तिथून योचून दिली माझ्या बायकोने. ती पण खाते तिकडे, ती बघून घ्या मित्रांनो. एक दुपारचं आणि एक संध्याकाळचं पाण्याचं नियोजन. दुपार सापडला होता एक माणूस, आता पण सापडला आहे. बघा लांगी फुल भरली आहे मस्तपैकी. मेंढर बिंढर येतील आता पाणी पितील तिकडे येत. त्या दिवसाचा चारा कमी असला तरी चालेल, फक्त पाणी पाहिजे. मित्रांनो आमची मेंढी होती डिलिव्हरी, आता जणू राहिली होती, तिला मी डिलिव्हरी करून देतो. आता मित्रांनो मेंढरा मागून हेळबाळून आलो. आता खातोय लाल चटणी, मस्त लाल मिरच्यांची कुटलेली, लसूण टाकून आणि कोथिंबीर टाकून. आणि इकडे बेसाने, आणि इथं मस्त शिलाई भाकरी सकाळच्या कडक होईल उन्हाने वाळलेल्या. आता ठेचा मी ताटलीत, ताटलीमध्ये मस्त घेतो, भाकर बिकर घेतो. इकडे मनुष्यां संगी पण आली खायला, त्यांना पण बाकी उरवून दिलाय मी. जरा थोडं घेतलंय बेसन. आता मस्त झालाय आपला ठेसन बेसन. आता गप्पा होतो मी सगळ्या भाकरी बरं सकाळच्या आहेत, मस्त कडक कडक झालेले आहेत. भाकरीची किंमत तवाच कळते जेव्हा भूक लागेल असते मित्रांनो. आमचा बरेच लांबून वाडा आला, दमून गेली ना मनीषा तू ग.
कधी तडातड कुत्तायत ते. तर मित्रांनो, सरली आमची अख्खा दिवसाची बटखंती समाप्त झाली. आता हे चाललंय संध्याकाळचं जेवणाचं नियोजन. तर आज आमच्या जेवणात आहे चिकन पुलाव. चिकन पुलाव बनणार आहे मित्रांनो. कांदे कुंदे सगळे सुमार तळतायत. आता हळदी हुळदी सगळे मसाले टाकून संपूर्ण तळून मळून हे बघा आमचं मटण आलंय त्याच्यात. मटण बिटण आता चांगलं त्याला मिठात बाफ लावून त्यांचे मसाल्यांची चव मटणात जाईल. मग ते चांगलं बाफ हल्लं का नंतर मग त्यांच्यात पाणी बिणी येईल. मग शिजेल चांगलं. मग त्याच्यात आपला भात टाकणार आहे मित्रांनो. हे बघून घ्या आलंय पाणी. आता पाणी बिणी टाकून गेले. आता आमचा भात असा शिजतोय. भात टाकायचं मी दावलं नाही. हे बघून घ्या मस्त शिजलंय. आता आम्ही खाण्यासाठी झालाय रेडी. थोडा अजून आचाटे आलंय आमचं वाढून.